महाराष्ट्रामध्ये आज दहीहंडीचा उत्साह। हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथक सज्ज। विधानसभेच्या तोंडावर राजकारण्यांकडून बक्षिसांची लयलूट। ठाणे आणि मुंबईमध्ये गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्यासाठी चुरस। दादरच्या आयडियलला महिला गोविंदा पथकांचा बोलबाला, तर वरळी आणि ठाण्यामध्ये हंड्या फोडण्यासाठी धुमशान। मुंबईमधल्या जय जवान गोविंदा पथकाकडून 9 थरांची सलामी। विक्रोळीमधल्या टागोर नगरमध्ये जय जवान पथकाने सहज लावले 9 थर। सिंधुदुर्गामधल्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा 8 महिन्यामध्येच कोसळला। शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंटच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। पुतळा अपघाताचं कारण शोधण्यासाठी नौदलाकडून तज्ज्ञांची समिती। पुन्हा त्याच ठिकाणी शिवरायांचा भक्कम पुतळा उभारण्याचा निश्चय। अंजली दमानी यांची राष्ट्रवादी अजित पवार गटासह सूरज चव्हाणांना मानहानीची नोटीस। शेवटपर्यंत कायदेशीर कारवाई करणार दमानिया यांचा निर्धार। महाविकास आघाडीच्या मुंबईमधल्या जागा वाटपाबद्दल अजूनही अंतिम निर्णय नाही। 2019च्या जिंकलेल्या जागांच्या व्यतिरिक्त इतर 16 जागांवरती रस्सीखेच। तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे भाजपच्या निशाण्यावर। कर्नाटक इंडस्ट्री बोर्डाकडून जमीन बळकावल्याचा आरोप। खरगेंचं कुटुंब एरोस्पेस उद्योजक कधी झालं, भाजपचा सवाल। भाजपच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसावला। विधानसभा मतदारसंघामध्ये समन्वयकांची नियुक्ती। लोकसभेतल्या चुका टाळण्यासाठी समन्वयकांची फौज। पश्चिम रेल्वे मार्गावरती आजपासून 6 ऑक्टोबरपर्यंत पॉवर ब्लॉक। गोरेगाव ते कांदिवलीच्या दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम। 600 ते 700 फेऱ्या रद्द, प्रवाशांचे हाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।